श्री स्वामी समर्थ बखर भाग 1। गाणगापूरचे पुजारी दर्शनास आले। श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात दत्तावतार वर्णिले आहेत। ते श्री दत्त, श्रीपाद श्री वल्लभ स्वामी व श्री नृसिंह सरस्वती असे आहेत। पुढील अवतार श्री स्वामींचा आहे। श्री स्वामी मंगळवेढ्यास प्रसिद्धीस आले नाहीत। गाणगापूर आपले मुख्य स्थान असून त्याच्याच नजीक वास करून प्रसिद्ध व्हावे या हेतूने श्री स्वामी अक्कलकोटास प्रसिद्ध झाले। श्री स्वामींचे सर्व भक्त त्यांना दत्ताचा अवतार मानून भक्ती करतात आणि पुढील चरित्रावरून सर्व श्रोत्यांची तशीच खात्री होणार आहे। गाणगापूर हे श्री नृसिंह सरस्वती यांचे स्थान आहे। तेथे अनेक दत्त उपासक सेवा करून इच्छित फल प्राप्त करतात। श्री स्वामी महाराज अक्कलकोटास प्रकट झाल्यापासून अनेक सेवेकऱ्यांना अक्कलकोटास जाऊन सेवा करण्याविषयी गाणगापुरात दृष्टांत झाले आहेत। महाराज आनंदात असताना आपण कोण असा प्रश्न केल्यास ते दत्तनगर, मूळ पुरुष, वडाचे झाड असे उद्गार काढत, तसेच मूळ मूळ असेही महाराज नेहमी उच्चारत असत। एके दिवशी गाणगापूरचे पुजारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आले। दर्शन झाल्यावर समर्थांनी विचारले, तुमच्या देवाचे नाव काय? पुजाऱ्यांनी उत्तर दिले, महाराज, आमच्या देवास श्री नृसिंह सरस्वती म्हणतात। हे ऐकून श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले, माझे नाव नृसिंह भान आहे बरं का। कित्येक प्रसंगी मीच राम झालो, मीच कृष्ण झालो होतो असे उद्गार महाराजांच्या मुखातून निघाले। यावरून श्री स्वामी समर्थ महाराज हे अवतारी होते हे निस्संशय आहे। राजश्री चितोपंत आप्पा पाटोळ यांची आणि महाराजांची सोलापुरास गाठ पडून नंतर महाराज अक्कलकोटास आले। त्याबद्दलची सविस्तर हकीकत पुढे दिली जाईलच। चितोपंत हे महाराजांचे पूर्ण भक्त होते। महाराज हे दत्तावतार असून त्यांच्या सहवासाचा लाभ होणार हे त्यांना 5-7 वर्षे अगोदर समजले होते। ती गोष्ट अशी आहे, श्री क्षेत्र पंढरपूर येथे गोपाळबुवा नावाचे महासिद्ध जगद्वंद्य पुरुष होऊन गेले। सन 1846-47 साली राजश्री चितोपंत आप्पा पाटोळ सोलापुरास मामलेदार असताना त्यांच्या हाताखालील नगदी कारकून साताऱ्यास रजेवर गेले होते। परत येताना ते पंढरपुरात मुक्कामास आले। तेव्हा बुवांनी विचारले, आपण कोण, कुठे असता? कारकून म्हणाले, आम्ही सोलापुरास मामलेदार कचेरीत कारकून आहोत। तेव्हा बुवा म्हणाले, तुमच्या मामलेदारांना पत्र द्यायचे आहे आणि त्यांनी दौत, लेखणी व कागद आणण्यास सांगितले। कागद, लेखणी व दौत आणल्यावर बुवांनी पत्र लिहिण्यास सांगितले। त्या पत्रातील मुख्य मुद्दा असा होता की काही दिवसांनी तुला महान योगी, सत्पुरुष, सद्गुरू दत्तात्रेयांची गाठ पडून दर्शन व सहवास होईल। पुढे 7-8 वर्षांनी चितोपंतांची आणि श्री स्वामी समर्थांची गाठ पडली व चितोपंत श्री स्वामींचे निस्सीम भक्त झाले। श्री स्वामी समर्थ हे साक्षात दत्तावतार आहेत याबद्दल त्यांना पूर्ण खात्री झाली होती। गाणगापूरच्या श्री नृसिंह सरस्वतींना नवस केलेले पुष्कळ भक्तजन अक्कलकोटास श्री स्वामी समर्थांच्या सानिध्यात नवस फेडीत असत। श्री स्वामी समर्थ।